आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी सर्वप्रथम नमस्कार करतो, वंदन करतो। आज या ठिकाणी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे आणि आज उमेदवारी काढून घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज या ठिकाणी आम्ही चिन्ह वाटपासाठी आलो होतो आणि मला किटली हे चिन्ह मिळालेलं आहे आणि या मतदारसंघातील ज्या कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी आणि मतदारांनी मला या ठिकाणी आग्रह केला निवडणूक लढवण्याचा आणि त्यांच्या आग्रहाचं मी पालन करून मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे। भूमिपुत्राचा मुद्दा सध्या गाजतोय, त्याबद्दल काय सांगा? गेली 15 वर्ष या मतदारसंघामध्ये स्थानिकचा भूमिपुत्र उमेदवार असावा अशी जनतेची मागणी असताना सुद्धा प्रत्येक वेळी या मतदारसंघामध्ये काही ना काही राजकारण व्हायचं। काही वेळा आमचं तिकीट कापलं जायचं, मग आम्हाला बंड करावं लागायचं। काही वेळेला शिवसेने भाजपाच्या युतीमध्ये जागा शिवसेनेला जायची, कधी भाजपला जायची। अशा परिस्थितीमध्ये पुन्हा आणखी काहीतरी राजकीय अडचणी निर्माण व्हायच्या किंवा आमच्याबरोबर असणारे सहकारी निम्यातूनच पळून जायचे। त्यामुळे आम्हाला नेहमी या ठिकाणी गेले 3 टर्म पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आणि यावेळेस आम्ही विचार केला की ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी महायुतीमधून निवडणूक लढवता येणार नाही आणि जनतेने ठरवलं की आता तुम्हाला महायुतीमधून निवडणूक लढवता येणार नाही, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्याचं नेतृत्व तुम्ही करावं आणि या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचा लोकप्रतिनिधी कसा असावा हे तुम्ही दाखवून द्यावं। या आग्रहापोटी मी आदरणीय शरदचंद्र पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू का अशा प्रकारे मी मतदारसंघात एक दौरा केला, सांगायला ना ऐकायला आलोय आणि जनतेला विचारले की मी माझा पुढचा निर्णय मी काय करू आणि जनतेने मला सांगितले की तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये जावा आणि त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक तुतारी हातात घेऊन लढवा आणि मी त्यांचं ऐकलं आणि त्या ठिकाणी पक्षप्रवेशही केला। परंतु त्या पक्षप्रवेशानंतर लोकसभेच्या निवडणुकीनंतर 6 महिने, त्या 6 महिन्यामध्ये अनेक वेळा मी अनेक कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून घेतले आणि माझी उमेदवारी ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी फायनल केली होती। परंतु 64,000चा लीड या मतदारसंघात लोकसभेचा उमेदवार खासदार प्रणिताई शिंदे यांना मिळाल्यानंतर या पक्षाकडे अनेक लोकांचा, कार्यकर्त्याचा ओढा वाढला आणि या पक्षामध्ये एवढी गर्दी झाली आणि गर्दी झाल्यानंतर स्पर्धा वाढली आणि गेली 20-25 वर्ष या तालुक्याच्या राजकारणामध्ये आताशे काम करत असताना, निवडणुका लढवत असताना माझी आर्थिक परिस्थिती अतिशय दुबळी झाली आणि त्यामुळं जे पक्षाचे निकष होते, निवडणूक आयोगाचा जो निकष आहे की 40 लाख रुपयापर्यंतचीच मर्यादित खर्च केला पाहिजे आणि 40 लाख रुपयेपर्यंत मर्यादित खर्चाची माझी तयारी होती। परंतु या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून किंवा पक्षाकडे काही लोकांनी जे फिडिंग केलं माझ्याबद्दल की माझी ऐपत नाही, मी निवडणूक लढवू शकत नाही, त्यामुळं त्या एका निकषावर माझी ऐपत नाही, माझी उमेदवारी या ठिकाणी कापली गेली आणि म्हणून मी या ठिकाणी कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव ज्या टायमाला मी कार्यकर्त्यांना सांगितलं की आपली आर्थिक बाजू कुमकुवत असल्यामुळं आपल्याला उमेदवारी मिळत नाही आणि मग कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी सांगितलं की अण्णा तुम्ही अर्ज भरा, आपण ही निवडणूक 1 वोट आणि 1 नोट अशा प्रकारचा अजेंडा घेऊन ही निवडणूक आपण लढवू आणि मग आम्ही 1 वोट आणि 1 नोट हा अजेंडा घेऊन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारचा अशी टॅगलाईन देऊन ही निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरलो आहे। तरी माझी सर्व मतदारांना, सहकाऱ्यांना विनंती आहे की तुमचा दिवसाचा जो चहा पाण्याचा खर्च आहे 10 रुपये असेल, 20 रुपये असेल, 50 रुपये असेल, किमान तेवढी तरी मदत मला या ठिकाणी करा। मी तुमचा सेवक म्हणून, तुमचा चाकर म्हणून, तुमचा नौकर म्हणून, तुमचा सालगाडी म्हणून 24 तास तुमच्या सेवेत राहीन आणि तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र राहीन आणि माझा विजय तुम्ही निश्चित करावा अशी मी विनंती करून या मैदानात उतरलो आहे। बचाव समिती नेत्यांचा काय दबाव होता का अर्ज करण्यासाठी? माझा अर्ज काढण्यासाठी दबाव नव्हता, परंतु राजकारणामध्ये कुठल्याही उमेदवाराला आपला प्रतिस्पर्धी उमेदवारांनी, अपक्ष उमेदवारांनी अर्ज काढला तर विजय सोयीचा होईल ही स्वाभाविक मानसिकता आहे
त्यामुळे त्यांनी आमच्याकडं विनंती केली, दबाव वगैरे काय नव्हता, कारण आम्ही एकत्रित काम केलेलं आहे. ते माझे सर्व सहकारी आहेत. निवडणुकीमध्ये जरी आम्ही वेगळं झालो असेल तरी बी ते माझे भविष्यकाळात बी सहकारी आहेत. या अगोदरच्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधात अनेक वेळा निवडणुका लढवल्या, परंतु आम्ही मनभेद कधी केले नाहीत. मतभेद झाले आमचे, पण मनभेद आमचे झाले नाहीत. त्यामुळे दबाव टाकण्याचा वगैरे काही प्रश्न नाही. सुरुवातीच्या काळापासून बरं का, सुरुवातीच्या काळापासून म्हणजे निवडणुकीचे जो चित्र आहे ते जेव्हा स्पष्ट होणार होतं त्यावेळेस तुमच्या आणि रमेश कदम यांच्या उमेदवारीबाबत चर्चा चालू होती. आता रमेश कदमांच्या मुलीला तिकीट मिळालं, त्यानंतर 2 दिवसामध्ये त्यांचं रद्द झालं आणि त्यानंतर सर्वांना असं अपेक्षित होतं की बाबा संजय अण्णांचं नाव आहे, परंतु संजय अण्णांच्या या नावालाही क्वेश्चन मार्क पडला आणि राजू खरे यांची उमेदवारी फायनल झाली. आणि अशा परिस्थितीत आज रमेश कदम यांनी त्यांचं अपक्ष अर्ज माघार घेतलेला आहे. तर तुमचा अपक्ष अर्ज हा या मतदारसंघात आहे. आता या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होईल असं चित्र तर सध्या स्पष्ट झालेलं आहे. या तिरंगी लढतीमध्ये या मतदारांसमोर नेमकी तुमची काय भूमिका असेल आणि नेमक्या प्रचाराचे तुमचे मुद्दे काय असतील? सर्वप्रथम माझा प्रचाराचा मुद्दा हा असेल की या तालुक्यातील जनतेने पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी लढत होती आणि त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार हे अनगरकर ठरवतात, अशा प्रकारचे चित्र या ठिकाणी निर्माण झाले. आणि हे चित्र अतिशय विदारक आहे आणि हे चित्र सर्व मोहोळ तालुक्यातील जनतेनं पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच मला या ठिकाणी निवडणुकीमध्ये अपक्ष अर्ज भरण्याचा आग्रह जनतेकडून झाला आहे. आता मुद्दा राहिला की माझा मुख्य अजेंडा काय असेल, तर अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करणे हा माझा मुख्य अजेंडा असेल. कारण मी अपक्ष आमदार म्हणून या ठिकाणी जर जनतेनं मला निवडून दिलं, मला संधी दिली, तर जे कुठलं सरकार अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करेल त्याच सरकारला माझा पाठिंबा असेल. हा माझा मुख्य अजेंडा आहे. आणि भाजप पक्ष सोडल्याचं काय खंत वाटते? भारतीय जनता पार्टी सोडल्याची मला बिलकुल काही खंत वाटत नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब माझ्या प्रवेशासाठी या ठिकाणी आले आणि त्यांनी आल्यानंतर असंख्य कधीही जोडले न जाणारे कार्यकर्ते सहकारी मला त्यांच्या माध्यमातून जोडले गेले. 6 महिन्यामध्ये माझा त्यांचा इतका मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाला की त्यांना वाटलं की हो खरोखर आहे, आपण संजय क्षीरसागर जसे आहेत लोक सांगतात तसे नाहीत. म्हणून आमचे स्नेहसंबंध इतके प्रस्थापित झाले की ती जी माणसं आहेत त्यातली बरीचशी माणसं आज या ठिकाणी निवडणुकीत माझ्याबरोबर दिसतील. जी स्नेहसंबंधातली माणसं आहेत त्यांनीच तिकीट काढण्यासाठी प्रयत्न केला अशी लोकांची चर्चा आहे. तिकीट माझं केवळ माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं तिकीट माझं गेलं. मी 25 कोटी 30 कोटी 50 कोटी अशा प्रकारचा खर्च खोकी करू शकत नव्हतो आणि म्हणून माझं तिकीट गेलं. 25 वर्ष स्वखर्चानं अजून अनेक कामं केली असताना मी पैसे कुठून साठवणार? मी 2 रूमच्या घरामध्ये आजही राहतो. मी जनतेला प्राधान्य दिलेलं आहे. माझ्या घरामध्ये तुम्ही कॅमेरे घेऊन या, पाऊस आला तर माझं घर आज बिघडत आहे. मी 50 लाखाचा बंगला सुद्धा बांधू शकलो नाही. मी कधी कुठल्या अधिकाऱ्याकडे टेंडर मागायला गेलो नाही. मी कुठल्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करायला गेलो नाही. आणि म्हणून मी 24 तास जनतेच्या सेवेत असताना मी एवढा खर्च करू शकत नव्हतो. पण जनतेची इच्छा होती. मग मी त्यांना आवाहन केले की तुम्ही 1 नोट आणि 1 वोट मला द्या. मी 24 तास तुमच्या ऋणात राहीन. माझ्या अंगावरचे कातड्याची चप्पल करून तुमच्या पायात घातले तर माझे ऋण फिरणार नाहीत. मला एक संधी जनतेने द्यावी. शरदचंद्र पवार साहेबांवर तुम्ही नाराज आहात? मी आदरणीय पवार साहेबांवर बिलकुल नाराज नाही. ठीक आहे. ओके. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा